एक अफवा आणि अख्खं गाव सरकारी रुग्णालयामध्ये रांगा लावून उभं राहिलं। ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील मारोळा गावातली। या गावातील लोकांनी शासकीय रुग्णालयामध्ये का धाव घेतली आणि या लोकांना नेमकी कसली भीती वाटते या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। कुणी शेतातली कामं सोडून आलंय, कुणी शाळेला दांडी मारलीये, कुणी कामाला सुट्टी घेऊन शासकीय रुग्णालय गाठलंय। ही गर्दी आहे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन शासकीय रुग्णालयातली आणि ही सगळी लोक रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रांगेत उभी आहेत। आता तुम्ही म्हणाल एवढ्या लोकांना कुत्र्याने चावलं कसं? पण काही अंदाज लावण्याआधी थोडं थांबा आणि या घटनेची इनसाइड स्टोरी पहा। त्याचं झालं असं की पैठण तालुक्यातील मारोळा गावात राहणारे अविनाश मेटेंकडे गाय आहे आणि तिला एक वासरूही आहे। काही दिवसांपूर्वी या वासरूला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला आणि काल वासरू आणि कुत्रा दोघांचाही मृत्यू झाला। त्यामुळे अविनाश मेटे यांच्या कुटुंबियांनी रेबीजचं इंजेक्शन घेतलं। सोबतच ज्या कुटुंबाला मेटे गायीचं दूध विकत होते त्यांना देखील इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला। मग काय, गावात अफवा पसरली आणि गावकरी इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात तुटून पडले। गावातलं आम्ही दूध खात होतो गायचं, कारण आमची फॅमिली सुद्धा आम्ही सगळे मिळून दूध खात होतो घरचे। तर आम्ही एक दोन जणांना दूध देत होतो गावामध्ये। त्यांना पण सांगितलं होतं बा असं असं झालेलं आहे, गायला वासराला कुत्रं चावलं होतं तर ते पित होतं त्याला। तर त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही पण इंजेक्शन घ्या, आम्ही पण घेणारच। आम्ही इंजेक्शन घेतले तिथं घाटीमध्ये जाऊन। बिडकीनच्या शासकीय रुग्णालयात रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्या आहेत। गेल्या 2 दिवसात तब्बल 1000 लोकांनी इंजेक्शन घेतलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। पण नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम असं सांगतो की दूध किंवा दूधजन्य आदीचे पदार्थ खाल्ल्यामुळे रेबीज होत नाही। सलायवामध्ये हे वॅक्सिन असतं, ते चावल्यामुळे जर सलायवाचा म्हणजे लाळेचा कॉन्टॅक्ट आला कुत्र्या, त्यामुळे हे होतं, कुत्रा मांजर किंवा अजून बाकीचे रोडंट ॲनिमल्स। तर यामुळे हे त्यांना रेबीज होणार नाही। तरी पण यांच्या भीतीच्या वातावरणामुळे त्यांना आपण एक डोस आता सध्या देत आहोत। इथे 500च्या वर 1000 पर्यंत लोकांची संख्या गेलेली आहे। सर्व गाव येत आहे। गावातील प्रत्येक माणूस इंजेक्शन घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात धाव घेतोय। वृद्धांसह तरुणही रुग्णालयात पोहोचले। एवढंच काय, शाळकरी मुलं देखील शाळा सोडून इंजेक्शन घेण्यासाठी रांगेत उभी आहेत। परिस्थिती बघा, हे सगळे लहान मुलं आहेत, 5वी 6वीचे विद्यार्थी आहेत। सगळी शाळा सोडून लोक विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहे। प्रचंड पॅनिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। डॉक्टरांकडून रुग्णालयात जे आहे ते इंजेक्शन पण दिले जाते। आता परिस्थिती अशी आहे की इंजेक्शन देखील संपलेले। आतापर्यंत 1000 लोक या ठिकाणी पोहोचल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता बाजूच्या शासकीय रुग्णालयात या लोकांना पाठवलं जात आहे। लोक एवढी घाबरली आहेत की महिन्याभरापूर्वी जन्मलेल्या बाळाला घेऊनही रुग्णालयात पोहोचली आहेत। पूरे गांव में ये जो है, तो पूरे गांव यहाँ पर इंजेक्शन लेने के लिए आ रहे हैं। तो क्योंकि रेबीज का जो है ना वायरस फैले ना, इसलिए सब डोस लेने के लिए आ रहे हैं। सगळ्या लोकांना आता दवाखान्यात आलेले आहे कशासाठी? इंजेक्शन घेण्यासाठी। नेमकं काय झालं होतं? बरेचशा लोकांना दही दूध खाल्लं, काही ना कडी खाल्ली, त्याच्यामुळे विष बाधा होऊ नये म्हणून रॅबिटचा प्रकार चालू आहे। तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं? घेतलं का? काय झालं होतं? दही घेतलं होतं आम्ही। तुम्ही दही खाल्ला होता का? त्याच गायचं? या गावच्या पारावर जमलेल्या लोकांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, इंजेक्शन घेतलं का? आणि घेतलं नसेल तर लवकर घे। बरं एवढंच काय, गावात एवढी भीती निर्माण झाली की लोकांनी दुधाचा चहा पिणंही बंद केलंय। कारण की आमच्या गावामध्ये इथे एक 11-12 वर्षाचा मुलगा होता, त्याला पण कुत्र्यामुळेच ते जो रोग असतो तो झाला होता। त्याच्यामुळे सगळ्यांनाच वाटतंय की दुधातून आपल्यापर्यंत येणं, आपल्याला पण रोग होऊन आपण म्हणजे मृत्यू होईल आपला। सगळ्यांनी चहाच बंद केला। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दुधातून आणि दुग्धजन्य पदार्थांतून रेबीज पसरत नाही, पण गावात अफवा जोरदार असल्यानं लोक भयभीत झाली आहेत। आता जोपर्यंत गावातील शेवटचा व्यक्ती इंजेक्शन घेत नाही तोपर्यंत काहीही गर्दी कमी होणार नाही, हे मात्र नक्की। छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख, NDTV मराठी।